नवरा नवरीच्या शेला शालूची गाठ बांधण्यासाठी या. हो आले. तुला माहिती आहे ना काय करायचंय? हो आलंच. अर्पिता ताई असं नाही, आधी नाव घ्या. हातावर मेहंदी, हळकुंडा आणि चुडा, गाठ बांधते प्रेमाची. समरदादा, स्वानंदी, जोडी जमलीये बरं का कायमची. आता यांची गाठ मांडायला कोणीतरी या. अगं बाई, गाठ सुटली. अगं मी किती कर्कसून गाठ बांधली होती, पण कशी काय सुटली? ते गाठ सुटल्याचं मी कधी पाहिलंच नाही. हे लग्न ठरल्यापासून ना काही ना काहीतरी घडतच. इतके अपशकुन झाले आहेत ना. अपशकुन वगैरे काही नसतं, काहीतरी गडबड झाली असेल. होतं असं कधी कधी. अर्पिता, उगाच काय मनाला येईल ते बोलत जाऊ नकोस. शांत राहा जरा. आता मागचं उगाळण्यात काही अर्थ नाही अर्पिता. हा काय सूर लावलास तू अर्पिता? हा, आधीच या लग्नात एवढे अडथळे आहेत, ते कमी आहेत का? ठीक आहे, तुम्ही मलाच बोला, बांधते मी परत गाठ. बांधते जा. आदिरा, झालं ना आता मनासारखं? बघ, रोहन तुझा अगदी जन्मभरासाठीचा जोडीदार बनला. आणि याच नाही, पुढच्या 7 जन्मांसाठी. आता दोघंही एकमेकांवर खूप प्रेम करा आणि आनंदाने संसार करा. माझे आशीर्वाद आहेत तुमच्या दोघांबरोबर.